खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची पुण्यामध्ये भेट झाली आहे का असा सवाल उपस्थित झालेला आहे। कारण की मोदी बागेतून खासदार सुनेत्रा पवार निघाला आणि सुनेत्रा पवार बाहेर पडताच शरद पवारही कार्यालयाकडे निघाले। दरम्यान अजित पवारांची बहीण देखील मोदी बागेत वास्तव्यास आहे अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यांना भेटण्यासाठी सुनेत्रा पवार गेल्याचं समजतंय। दरम्यान या संदर्भात मोठा गोंधळ निर्माण झालेला खासदार सुनेत्रा पवार या शरद पवारांच्या भेटीसाठी गेल्या होत्या का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय। दरम्यान या संदर्भात मंत्री छगन भुजबळ आणि सूरज चव्हाण काय म्हणतात पाहूयात। तुम्हाला सांगतो ठीक आहे, राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण ते कौटुंबिक सख्य आहे, एवढे वर्ष एकत्रित राहिलेले आहे, ते मन मोठं करून जावंच लागतं। आणि पवार साहेब जे आहेत शेवटी ज्येष्ठ नेते आहेत, ज्येष्ठ आहे, त्या पवार कुटुंबातले सगळ्यात ज्येष्ठ सदस्य म्हणा, वडीलकीचा ज्यांचा अधिकार ते आहे, त्यांना भेटण्यामध्ये फार चांगली गोष्ट त्यांनी केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रावहिनी पवार ह्या मोदी बागेमध्ये अजितदादांच्या भगिनी राहतात, त्या दुसऱ्या विंगेमध्ये राहतात, त्या त्यांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या आहेत। माध्यमामध्ये वेगवेगळ्या बातम्या दाखवून कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। माध्यमाला विनंती आहे की त्या बातम्या थांबवाव्यात। वहिनी ह्या अजितदादांच्या भगिनी यांना भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। तर खासदार सुनील तटकरे आणि अनिल देशमुख यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे, पाहूयात। एक शेवटी असं आहे की कौटुंबिक भेट असेल तर मला माहित नाही, कारण मी सुद्धा आताच महिन्यांच्या वरती ब्रेकिंग न्यूज पाहिली। माझी बैठक संपल्याच्या नंतर मी बहिणींच्या जवळ सुद्धा बोलू शकेन किंवा दादांना सुद्धा विचारेन की कदाचित कौटुंबिक भेट असू शकते। कारण काल परवा काय पवार साहेबांची तब्येत ठीक नव्हती, भुजबळांची कालची भेट झाली ती बेडवरतीच भेट झाली, त्याच्या अनुषंगाने कदाचित असू शकेल। याबद्दल मला काही माहित नाही। आणि सुनेत्राताई पवार जर मोदी बागेत गेले असेल, मोदी बागेमध्ये अनेक फ्लॅट्स आहेत, अनेक तिथे लोक राहायला आहेत, अनेकांची तिथे फ्लॅट्स आहेत, त्याच्यामुळे कोणाकडे गेल्या काय गेल्या आणि त्याच्याबद्दल कोणाकडे गेल्या असतील, मोदी बागेत गेल्याच असतील दुसऱ्याकडे जाऊ शकतात। मला वाटत नाही की त्या मोदी बागेमध्ये अनेक रहिवासी राहतात, अनेकांचे फ्लॅट्स त्या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये त्या जर मोदी बागेत गेले असेल तर दुसऱ्या कोणाला भेटायला गेले असतील।